शरद पवार विरोधी विलासराव देशमुख हा संघर्ष झालेला आहे महाराष्ट्रामध्ये, हे आपण पाहिलेले आहे. महाराष्ट्रातलेच खासदारांची संख्या लक्षात घेतली 30-35, ते जर उभे नाही राहिले तर पंतप्रधान पदांचा शरद पवारांचा जो दावा आहे त्याला धोका होऊ शकतो असं मला वाटतं. ओके. 2 वेळा प्रयत्न केले, दोन्ही वेळे त्यांना अपयश आलं आणि मग सोनिया गांधींचं राजकारण सुरू झाल्यानंतर शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पदाची संधी असतानाही शरद पवारांनी 2004 साली 2009 साली का घेतली नाही ही त्यांच्या मनातली खदखद होती. त्या खदखदीचं उत्तर शरद पवारांचं त्यांचं लॉजिक काय होतं त्याच्या मागचं? 1999ला ज्यावेळेस प्रथम सरकार स्थापन झालं त्यावेळेस विलासराव देशमुख सत्तेत आले. त्यावेळेस 7 पक्ष एकत्र केले होते. नारायण राणे यांनी सुद्धा सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केला होता, परंतु त्यांना काही उद्धव ठाकरेंनी सहकार्य केलं नाही किंवा काही अन्य कारण झालं असेल. तर पण विलासरावच्या नेतृत्वाखाली 7 पक्षाचं सरकार होतं, हे आपण प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. पण विलासरावांना 1 वर्ष अगोदर राजीनामा द्यावा लागला. ते मुंबईचं प्रकरण घडलं, ताज हॉटेल 2008 सालचं. त्याच्या अगोदर 2004ला पहिल्यांदा राजीनामा द्यायला लागला. आपल्याकडे सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री 2002च्या सुमारास. पण राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद का स्वीकारलं हे सांगतो ना. या अजित पवारांच्या आक्षेपाला तुमचं काय उत्तर? नाही, म्हणजे काय झालं की विलासराव देशमुख पायउतार झाले आणि 2004ला इथं सरकारमध्ये सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री आले. त्याच्यानंतर राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या. नाही, सांगतो ना मी तुम्हाला, म्हणजे मी त्याच्याशी सहमत आहे. प्रश्न काय आहे की राष्ट्रवादी स्थापनेमागचा मूळ उद्देश काय आहे की देशाच्या पंतप्रधान पदावर शरद पवारांना बसवायचं. बरं. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करण्याचा विषय त्या वेळेस नव्हता. पण मी तुम्हाला त्यातलं स्पष्टीकरण देतो की भांडारकर प्राच्य विद्या संस्थेवर कारवाई केली होती संभाजी ब्रिगेडनी. त्याचं कारण अनेकांचा तुम्ही म्हणू शकता, कारवाईला तुम्ही तुमच्या पद्धतीने हल्ला म्हणू शकता किंवा अन्य काही तोडफोड म्हणू शकता. तर ते काही ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. आता खून आणि वध या शब्दामध्ये शेवटी माणूसच मरतो, पण शेवटी क्रियेला पाहण्याचा दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये. तर 2004ला 71 जागेवर राष्ट्रवादी निवडून आली आणि 69 जागेवर काँग्रेस आली. 2 जागा अधिक होत्या. चर्चा तशा प्रकारच्या झाल्या का? निश्चितच तशा प्रकारच्या चर्चा झाल्या होत्या. पण विलासराव देशमुख हे अत्यंत चाणक्य हुशार होते. विलासराव देशमुख शंकरराव चव्हाणांचे शिष्य असल्यामुळं कायम शरद पवार विरोधी भूमिका घेतलेली आहे आणि शरद पवार विरोधी विलासराव देशमुख हा संघर्ष झालेला आहे महाराष्ट्रामध्ये, हे आपण पाहिलेले आहे. आता 2004ला शरद पवारांना केंद्रामध्ये जे सरकार स्थापन होईल ते युपीएचं असेल आणि युपीएच्या सरकारमध्ये कदाचित आपल्याला जे काही स्वप्न आहे पंतप्रधान पदाचं ते पूर्ण होऊ शकतं, कारण अनेक पक्षांना शरद पवार चालत होते. आता आपलं लक्ष जर पंतप्रधान पदाचं आहे तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विलासराव देशमुखांना का केलं? तर विलासराव देशमुखच जर महाराष्ट्रातनं पूर्ण ताकदीनिशी शरद पवारांच्या मागे खासदार उभे करू शकले नाही, म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाराष्ट्रातलेच खासदारांची संख्या लक्षात घेतली 30-35, ते जर उभे नाही राहिले तर पंतप्रधान पदांचा शरद पवारांचा जो दावा आहे त्याला धोका होऊ शकतो असं मला वाटतं. ओके. म्हणजे राष्ट्रवादीला मुख्यमंत्री करता आला असता का? निश्चित करता आला असता. पण विलासराव देशमुखांची ताकद लक्षात घेता आणि महाराष्ट्रात त्यांचा प्रभाव लक्षात घेता विलासराव देशमुख आपल्या बरोबर पाहिजे, कारण आपल्याला आता देशाच्या पंतप्रधान पदावर दावा सांगायचा आहे. मला काही इतिहासातल्या गोष्टी सांगायच्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674ला आपल्या राज्याची कल्पना मांडली. अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलुका आपला. म्हणजे ह्या पूर्ण देशावर मुघल आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाहीचं राज्य होतं आणि आता माझं राज्य असेल. त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. पण ते गेल्यानंतर, संभाजी महाराज गेल्यानंतर, तारा राणी गेल्यानंतर, म्हणजे 2 छत्रपतींनी स्वप्न बघितलं होतं दिल्ली तख्तावर बसायचं. एक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज, पण ते पूर्ण झालं नाही. महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणामध्ये योगदान मराठ्यांचं प्रचंड मोठं. 110 वर्ष मराठ्यांचं या देशावर राज्य होतं. मराठ्यांचं राजकारण सगळ्या देशाला माहिती होतं. पण स्वतंत्र भारतामध्ये, लोकशाहीमध्ये यशवंतराव चव्हाणांना प्रथम ती संधी आली, ज्यांना आपण प्रति शिवाजी म्हणतो. प्रति शिवाजी असलेले यशवंतराव चव्हाणांना संधी आली लाल बहादूर शास्त्री गेल्यानंतर. तर ते गेले इंदिरा गांधींना विचारायला आणि इंदिरा गांधींना ते म्हणले जर तुमची इच्छा असेल तर मी थांबतो. आणि तिथंच पहिल्यांदा आपली संधी गेली. आता त्यातला चांगुलपणा असेल किंवा चुकीचं धोरण असेल, पण यशवंतराव चव्हाण
यांनी इंदिरा गांधींना संधी दिली आणि त्यामुळे महाराष्ट्राला पहिल्यांदा देशाचं पंतप्रधानपद हुकलं. त्यानंतर आपण ज्यांना जाणता राजा म्हणतो ते शरद पवारांनी 2 वेळा प्रयत्न केले. दोन्ही वेळे त्यांना अपयश आलं आणि मग सोनिया गांधींचं राजकारण सुरू झाल्यानंतर शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढावा लागला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढल्यानंतर सुद्धा या देशामध्ये बहुमत कुठल्याही पक्षाचं येणार नाही. म्हणजे जे काही पक्ष असतील हे कोलिशन गव्हर्नमेंट असेल, संयुक्त सरकार असेल. म्हणजे एनडीएचं सरकार सुद्धा आघाडीचं सरकार, अटल बिहारीचं पण तसंच होतं, मनमोहन सिंगांचं सुद्धा तसंच होतं. मनमोहन सिंगची पहिली टर्म पूर्ण झाली, दुसऱ्या टर्ममध्ये आपल्याला निर्माण होईल संधी आणि काँग्रेस आपल्या पहिल्यांदा ताकदीनिशी उभी राहायला पाहिजे. जर काँग्रेसचं मुख्यमंत्री पद आपण डावललं तर कदाचित पंतप्रधान पदावरचा आपला दावा कमजोर होऊ शकतो, कारण काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय आपण पंतप्रधान होऊ शकत नाही. त्यामुळे काँग्रेसला नाखुश करणे शरद पवारांना परवडणार नव्हतं, असं माझं व्यक्तिगत मत आहे.